मी या निवडणुकीमध्ये पाहिलं की भारतीय जनता पक्षाने सेंचुरी मारली आहे आणि शिवसेनेने हाफ सेंचुरी क्रॉस केलेली आहे आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट देखील अतिशय चांगला आहे. कमी जागा लढवून जास्तीचा जागा या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवकपदाच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याबरोबर महाविकास आघाडी च्या एकूण सगळ्या जागांची बेरीज धरली तरीसुद्धा ती शिवसेनेच्या बेरजेपेक्षा कमी आहे. काही लोक म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे, तर शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर शिवसेना घराघरामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचलेली आहे. हे या निकालावरून आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे मी माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्याच लोकांना धन्यवाद देतो आणि अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील शिवसेनेचा धनुष्यबाण या निवडणुकांमध्ये पोहोचलेला आहे आणि कार्यकर्ते जे उत्साहात कामाला लागले होते त्यांचा उत्साह देखील वाढलेला आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली. आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं, नेत्यांचं, सर्व मंत्री असतील, खासदार, आमदार, पदाधिकारी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की शिवसेना आणि धनुष्यबाण अगदी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या छोट्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेना सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवते. जसं लोकसभेमध्ये देखील स्ट्राईक रेट, विधानसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला होता, तसाच आता या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट एकदम कडक राहिलेला आहे, चढा राहिलेला आहे. हाच स्ट्राईक रेट येणाऱ्या पुढच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.